अजितदादांचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज का मिळत नाही? अजितदादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच म्हणजे 27 जानेवारीला या पतसंस्थेतून खराच्या नंबरवर व्यवहारांचे तब्बल 17 मेसेजेस गेले होते। अजितदादांच्या अपघाती तपासाची सगळी माहिती समोर यावी असं तटकरेंना का बरं वाटत नाही? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताआधीचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज का मिळत नाही, यावर अजित पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक धक्कादायक उत्तर दिलंय। तपास यंत्रणा काय तपास करतात हे काय कोणाला माहीत असण्याचं कारण नाही, असं सुनील तटकरे म्हणाले। देवगिरी म्हणजेच अजितदादांचा मुंबईतला बंगला ते 8 नंबर गेटपर्यंत जाण्याचा रस्ता एकच आहे आणि तो वेगळा असेल तर ते पण समजेल, असं अत्यंत आश्चर्यचकित करणारं उत्तर तटकरेंनी दिलंय। आता हे उत्तर धक्कादायक का आहे, याचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओत आपल्याला कळेल की राज्याच्या एका मातब्बर नेत्याच्या अपघाती मृत्यूची चौकशी कशी दाबली जाते। नमस्कार, मी नयन कारेकर आणि तुम्ही पाहताय LS मराठी। अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने झाले, मात्र आजवर तपास यंत्रणांनी काय दिवे लावले आहेत, त्यांच्या अपघाताला नेमकं कोण जबाबदार आहे, याची राज्यातल्या जनतेला किंबहुना अजित पवारांच्या लाखो चाहत्यांना पूर्ण माहितीच नाहीये। अजितदादांचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज का मिळत नाही, याचं स्पष्टीकरणही तपास यंत्रणांकडे नाहीये, कारण इथूनच खरी तपासाची सुरुवात व्हायला हवी। 27 जानेवारीच्या रात्री बाय रोड बारामतीला न जाता सकाळी विमानानं जाण्याचा अजितदादांचा अचानक बदललेला प्लॅन या सगळ्या घटनेचं मूळ आहे, पण या मुळाशी कुणाला जायचंच नाहीये। अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांनी पुराव्यांसह संशयाचं मोठं जाळं उभं केलंय, मात्र हे जाळं सोडवण्याचा कोणी प्रयत्न करताना दिसून येत नाही। उलट अजितदादांच्या अपघाताचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय। VSR कंपनी विरोधात FIR हातात घेऊन रोहित पवार मुंबई ते बारामतीपर्यंत फिरले, मात्र त्यांना राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांनी ठेंगा दाखवला। शेवटी त्यांनी कर्नाटकात FIR दाखल केली, ती पण 0 FIR। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आजवर केवळ विधानसभेत दिलेली मोघमच माहिती आपल्या समोर आहे, ज्यामध्ये त्यांनी पायलट कसे चुकीचे होते याची सखोल माहिती दिली आणि एक प्रकारे VSR कंपनीला क्लीन चिट दिली आणि वरून कर्नाटकात दाखल झालेली FIR बेकायदेशीर असल्याचं सुद्धा फडणवीसांनी सभागृहात ठासून सांगितलं। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीत आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, म्हणजे विमानातला तांत्रिक बिघाडाचा संशय, ज्यावरून इंजिन आणि तांत्रिक प्रणालीतली बिघाडाची शक्यता तपासली जाते। ब्लॅक बॉक्समधला डेटा जो की नष्ट होऊ शकत नाही, तोही गेलेला आहे। अपघाताच्या वेळी हवामान पूर्णपणे अनुकूल नव्हतं असं सांगण्यात आलेलं। लँडिंग दरम्यान दृश्यता आणि वाऱ्याचा वेग अनुकूल नव्हता असं सुद्धा सांगण्यात आलं। पायलटने घेतलेले निर्णय योग्य होते का, त्यांनी SOP पाळल्या होत्या का, याची सुद्धा अहवालात अद्याप स्पष्टता नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो समोर आलाय तो म्हणजे भोंदू खरातचा। अजित पवारांच्या अपघाताच्या काही दिवसांपूर्वीच बंगल्यासमोर भानामतीचा प्रकार आढळून आलेला। खरातचं प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे या दोघांच्या बोटांच्या जखमांवरून त्यांनी अनामिका कापल्याचा त्यांच्यावर आरोप झाला। आणि आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अंजली दमानिया यांनी पुरावे देत सांगितलंय की अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या आदल्या दिवसापासून ते पुढचे 4 दिवस समता पतसंस्थेतून खरातला व्यवहाराचे अनेक मेसेजेस गेले होते। समता ही 30 पतसंस्था आहे, ज्यामध्ये रुपाली चाकणकरांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरांचं खातं आहे आणि त्यातून कोट्यवधी रुपये खरातच्या खात्यात जमा होतात। सध्या या पतसंस्थेची चौकशी सुरू आहे। अजितदादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच म्हणजे 27 जानेवारीला या पतसंस्थेतून खराच्या नंबरवर व्यवहारांचे तब्बल 17 मेसेजेस गेले होते। 28 तारखेला म्हणजेच दादा गेले त्या दिवशी 19 मेसेजेस आणि 29 तारखेला 10 मेसेजेस आणि 30 तारखेला 8 मेसेजेस हे खरातला आले होते, अशी खळबळजनक माहिती अंजली दमानिया यांनी पुराव्यासह दिली आहे। हे जर का खरं असेल तर हे व्यवहार नेमके कशासाठी झाले होते, का झाले होते, याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, कारण तेव्हा समजून येईल की भोंदू खरात, चाकणकर आणि अजितदादांच्या मृत्यूचा काय संबंध होता।
आता एवढ्या सगळ्या गोष्टी बाहेर येत असताना सुद्धा जेव्हा सुनील तटकरे म्हणतात की तपास यंत्रणा काय तपास करतात हे कोणाला माहिती असण्याचं कारण नाही, तेव्हा हा प्रश्न नक्कीच समोर येतोय की अजितदादांच्या अपघाती तपासाची सगळीच माहिती समोर यावी असं तटकरेंना का बरं वाटत नाही? तटकरे म्हणतात ते 40 वर्षापासून अजितदादांचे सोबती आहेत. मग तपास यंत्रणा काय करतायत? अजित पवारांचा तो शेवटचा CCTV का समोर येत नाहीये? तर त्यावरून आपण रान उठवायला नको का? रोहित पवारांनी उठवलेले अनेक प्रश्नही आज अनुत्तरित आहेत. या सगळ्या गोष्टी आज एकच गोष्ट दर्शवतात की अजित पवारांच्या अपघाताची माहिती जाणीवपूर्वक दाबली जाते का?